राज्यातील महापालिकांमध्ये 67 उमेदवार अविरोध निवडून आल्याने नवा वाद पेटला आहे। ईव्हीएम मध्ये नोटा असताना अविरोध कसे, असा थेट सवाल नितीन देशमुख यांनी भारत निवडणूक आयोग यांना केला आहे। राज्यातील विविध महापालिकांमध्ये तब्बल 67 उमेदवार अविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्याने लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे थेट सवाल उपस्थित केला आहे। ईव्हीएम मध्ये नोटाचे बटन उपलब्ध असताना कोणताही उमेदवार अविरोध कसा निवडून येऊ शकतो, असा प्रश्न आमदार देशमुख यांनी विचारला आहे। मतदाराला उमेदवार नाकारण्याचा अधिकार असताना मतदानाची संधीच न देणे लोकशाही तत्वांना धरून नाही, असे ते म्हणतात। आमदार देशमुख यांनी एक ठोस मागणी केली आहे। ज्या ठिकाणी उमेदवार अविरोध निवडून आले आहेत तिथे नोटासोबत मतदान घेण्यात यावे। जर त्या मतदानात नोटाला अधिक मत मिळाली तर त्या प्रभागात पुनर्निवडणूक घेण्यात यावी। यामुळे जनतेचा खरा कौल समोर येईल आणि लोकशाही अधिक बळकट होईल, असा त्यांचा युक्तिवाद आहे। या मागणीमुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल का आणि आयोग यावर काय निर्णय घेतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अविरोध निवडींच्या पद्धतीवर निर्णय घेण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली आहे। अविरोध कसे म्हणता येतील, कारण की निवडणूक आयोगानं एक बॅलेट पेपरवर का मशीनवर एक नोटाचं बटन दिलेलं आहे, म्हणजे की जनतेला जर कोणताही उमेदवार पसंत नसेल तर ते नोटा दाबायचं। मग आता त्या ठिकाणी नोटा बटन उमेदवार आहे ना अजून, की ज्या उमेदवाराच्या प्रतिस्पर्धी कोणी नाही तो नोटा आहे ना, म्हणून त्या उमेदवाराच्या विरोधात नोटाचं बटन तर तिथे जर मतदान शिल्लक झालं तर त्या ठिकाणी फेरनिवडणूक व्हायला पाहिजे। म्हणून नोटा बटन अजून मतदान शिल्लक असल्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक होणं अत्यंत आवश्यक आहे। नियमानुसार निवडणूक आयोगानं नोटा बटनचा जो वापर केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या नुसार, की जनतेला जर एक बी उमेदवार पसंत नसला तर त्याच्यात नोटा बटन दाबायचं आणि नोटा बटनला उमेदवारापेक्षा जर शिल्लक मतदान असलं तिथं फेरनिवडणूक व्हायला पाहिजे। मग याच्याबद्दल काय, म्हणून नोटा बटनच्या संदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका ह्या 70 उमेदवाराच्या बाबतीत काय आहे?